श्री गणेशाय नमः. शाळेची सहल असो, लग्नकार्य असो, गृहप्रवेश असो किंवा कुठलाही पूजाविधी असो, आपल्या धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपल्या लाडक्या बाप्पाला वंदन केले जाते. शुभ कार्यारंभी या ओंकार स्वरूपी आदी देवाचे पूजन केल्याने कार्यसिद्धी होते अशी आपली श्रद्धा आहे. श्री गणेशाय नमः अशी गणेश वंदना करूनच भावार्थ दीपिकेसारखा अभूतपूर्व वाग्यज्ञ संत ज्ञानेश्वरांनी सुरू केला. या 3 शब्दांचं मराठी जनमानसामधलं महत्त्व सांगावं तितकं कमीच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. अर्थात सर्व विश्वाला आणि सर्वांच्या बुद्धीला प्रकाशित करणारा मूळ प्रकाश देवा गणेश तूच आहेस. बाप्पासारखे चिलगोड सापडणं अवघडच आहे. उंदीर मामावर बसून सुद्धा कार्तिकेय बरोबर स्पर्धेच्या रॅट रेसमध्ये न पळणारा, 6 पॅक ॲब्स आणि कॅलरी काउंट वगैरे फॅट्सला फॉलो न करण्याचं बळ आपल्याला देणारा, आपल्या मजेशीर देखाव्यांमध्ये मोठेपणाचा विचार न करता कस्टमाइज होऊन रमणारा, कुठल्याही कठीण व्रतवैकल्य किंवा साहसी खेळांची अपेक्षा न करणारा, घरी बसून जगाची प्रदक्षिणा पूर्ण करून देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस वगैरे मॅनेजमेंट फिलॉसॉफीमधला फोलपणा दाखवून देणारा, ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरी तर आमच्याकडे आधीच होती अशी बढाई मारण्याची संधी देणारा, आजच्या कठीण अँटी कॅलरी अँटी शुगर काळातही आपल्याला निसंकोचपणे मोदक खायची सोय करून देणारा म्हणजे हा बाप्पा. आरतीमध्ये वाटपाही सजना, संकष्टी पावावे सुद्धा चालवून घेणारा, गायन, वादन, नृत्य, अभिनय, नेपथ्य, फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अशा अनेक सुप्त कलागुणांना वाव देणारा, अबालवृद्धांना एकत्र आणून उल्हासित करणारा, विघ्नहर्ता, बुद्धिदाता, सुंदरतेचं प्रतीक आणि ओंकार स्वरूप असणारा आपला लाडका बाप्पा एक मोठा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय सुद्धा आहे. अनेक आर्किओलॉजिस्ट, इंडोलॉजिस्ट, अँथ्रोपोलॉजिस्ट, हिस्टोरियन्स, फिलॉसॉफर्स, रिलिजनिस्ट आणि आर्टिस्टसाठी सुद्धाही आजही बाप्पा न उलगडलेलं कोडं आहे. आपले गजमुख, वेगळे अवतार, मूषकासारखं हटके वाहन, अगणित नावं, भारताबाहेर सापडलेल्या मूर्त्या, चित्र, हिंदू धर्माबाहेर सापडलेले संदर्भसुद्धा, असंख्य आख्यायिका आणि रूपकांचे अगणित अर्थ अशी अनेक गूढ रहस्य लंबोदर आपल्या पोटात दडून बसला आहे. तर मग या विषयाबद्दल थोडं अजून समजून घेऊन बाप्पाला चांगलं ओळखायचा प्रयत्न करूया. इसवी सन पूर्व 400च्या सुमारास भारतीय उपखंडातील वायव्य भागामध्ये काबूलजवळ हस्तिक लोक राहत. तेथील राजाचं नाव हस्ती होतं. या लोकांबद्दल पाणिनी आणि ग्रीक लोकांनी लिहून ठेवलं आहे. तिथे हत्ती पवित्र मानला जाई. युद्धामध्ये या भागातील लोकांचा पराभव केल्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अलेक्झांडर, मेनंडर वगैरे इंडो ग्रीक राजांनी आपल्या नाण्यांवर हत्ती कोरायला सुरुवात केली. पुढे युक्रेटाइड्सच्या नाण्यांमध्ये हत्तीला ग्रीक देव झ्यूससोबत दाखवलं गेलं. पुढे इसवी सन पूर्व 50च्या सुमारास हेर्मुसच्या नाण्यांमध्ये हत्ती आणि मनुष्यरूप मिश्रित प्रतिमा आली. ही गजाननाशी साम्य असलेली पहिली ज्ञात प्रतिमा आहे. पुढे कुशाण काळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या कोरीव कामात या स्वरूपातील अनेक प्रतिमा सापडल्या आहेत. आजची गणपतीची प्रतिमा यक्ष प्रतिमेशी मिळती जुळती आहे, जसं की आखूड बांधा व सुटलेले पोट. यक्ष प्रतिमेची मुखे हत्तीची असू शकतात. मथुरा येथे शुंग कुशाण काळातील म्हणजेच जवळपास इसवी सन 1 ते 300 येथे हत्तीचे मुख आणि मानवाचे शरीर असलेल्या प्रतिमा सापडल्या आहेत. हे गजमुख यक्ष होत. या सर्वात प्राचीन प्रतिमा असाव्यात असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. याच काळातील दक्षिणेतील सातवाहन काळातील गणपतीची टेराकोटा प्रतिमा 2021 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये सापडली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील संकिया येथील उभी द्विभुज गणेश मूर्ती आणि मथुरा येथे असलेल्या मूर्ती सर्वात प्राचीन असाव्यात असे सुद्धा इतिहासकार म्हणतात. पुढे गुप्त काळातील अनेक मूर्त्या मध्य प्रदेशमधील उदयगिरी, उत्तर प्रदेशमधील अहिछत्र व राजघाट येथे सापडल्या आहेत. गुप्त काळापासून गणेश प्रतिमांची उपासना वाढली. तसेच नंतर चालुक्य, राष्ट्रकूट व यादवांच्या काळातही गणेश उपासनेचे प्रमाण वाढतच गेले. 10व्या शतकात तर ती शिगेस पोहोचली आणि गाणपत्य नावाचा एक वेगळा पंथ हिंदू धर्मामध्ये सुरू झाला. शैव, वैष्णव, शक्ती, सौर आणि गाणपत्य हे संप्रदाय म्हणजे प्रामुख्याने शंकर, विष्णू, देवी, सूर्य आणि गणपतीचे पूजक. या संप्रदायांमध्ये प्रमुख देवता जरी वेगवेगळ्या असल्या तरी शुभकार्याची सुरुवात गणपतीला वंदन करूनच होते. थोडक्यात जर सांगायचं झालं तर बाप्पाचं पहिलं ज्ञात आर्टिफॅक्ट 2000 वर्षापूर्वीचा आहे. ग्लोब ट्रोटर बाप्पा. 1000पेक्षा जास्त नावं, गजमुख आणि उंदीर मामा सतत सोबत असून सुद्धा
बाप्पाला इमिग्रेशनमध्ये काहीच अडचण आली नाही. अफगाणिस्तानमध्ये गार्देस आणि काबूलमध्ये गणपतीच्या इसवी सन 700 मधल्या संगमरवरी मूर्त्या सापडल्या आहेत. गार्देश गणेशाची काबूलमध्ये दर्गा पीर रतननाथ येथे आजही पूजा होते. बाप्पा चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, व्हिएतनाम, इंडोनेशिया सगळीकडे पोहोचला आहे. गणेशाला जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. बाप्पा हा विषयच इतका मोठा आहे की त्यावर 4 ग्रंथ लिहिले गेले आहेत. पुस्तक नाही, ग्रंथ. आजच्या इन्स्टंट रील्सच्या जमान्यामध्ये हे प्रोसेस करणं थोडं अवघडच जातं. आपल्या 18 मुख्य पुराणांमधील 2 पुराणं, ब्रह्मपुराण आणि ब्रह्मांड पुराण, आणि 18 उपपुराणांमधील 2 पुराणं, गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे बाप्पाचे प्रमुख ग्रंथ आहेत. इसवी सन 1100 ते इसवी सन 1400 मध्ये गणेश आणि मुद्गल पुराणाची रचना झाली. मुद्गल पुराण गणेश पुराणाआधी लिहिले असा समज आहे. गणेश पुराणामध्येच वरेण्य राजाने गजाननाला सांगितलेली गणेशगीता आहे. तिचे स्वरूप हे भगवद्गीतेप्रमाणेच आहे. गणेशगीता भगवद्गीतेचं संक्षिप्त रूप म्हणून सुद्धा ओळखली जाते. आपल्याला माहीतच असेल अथर्वशीर्ष. हे अथर्वशीर्ष अथर्ववेदाशी निगडीत उपनिषद आहे. ते गणक ऋषींनी लिहिलेले आहे. अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते ते उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष. अथर्वशीर्षाची रचना इसवी सनाच्या 16 ते 17व्या शतकामध्ये झाली. व्हॉट्स नॉट इन द नेम. आता शेक्सपियरने लिहिलंय की व्हॉट्स इन द नेम, तर बाप्पाची नावं बघून वाटतं व्हॉट्स नॉट इन द नेम. बाप्पाच्या अगणित गुणविशेषांना न्याय देणारी तितकीच नावं त्याला मिळालेली आहेत. गणपती आणि गणेश म्हणजे गणांचा प्रमुख. गण म्हणजे भैरव, वीरभद्र, नंदी वगैरे. शंकराचे मित्र, सेवक आणि अधिरक्षक. बाप्पाच्या युद्धकौशल्यावर प्रसन्न होऊन शंकराने त्याला आपल्या गणांचा प्रमुख म्हणजे गणपती किंवा गणेश बनवला. ब्रह्मांड पुराणाप्रमाणे बाप्पाच्या पोटात भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व विश्व सामावलेले आहे, म्हणून तो लंबोदर किंवा महोदर. संत एकनाथांनी पण म्हणलंय, तुझ मासी वासू चराचर म्हणोनी म्हणीजय लंबोदरा. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं. ही 12 नावं तर आपल्याला माहितीच आहेत. याशिवाय अष्टोत्तर शतनामावलीमध्ये 108 नावं आणि सहस्त्र नामावलीमध्ये 1008 नावं आहेत. ही यादी इथेच संपत नाही बरं का. गणपतीच्या 32 रूपांची 32 नावं आणि अष्टविनायकांची 8 नावं सुद्धा आहेत. तसं सांगायला गेलं तर गणपतीची खूप सारी रूपे आहेत. मुद्गल पुराणामध्ये गणपतीची 32 रूपं नमूद केलेली आहेत. म्हैसूरजवळील नंजनगूड मंदिरात ही 32 रूपं एकाच ठिकाणी बघायला मिळतात. यामध्ये 16 हात असलेला वीर गणपतीही आहे. वीर गणपतीच्या हातामध्ये गदा, तलवार, धनुष्य, अंकुश, चक्र, कुऱ्हाड वगैरे सर्व प्रकारचे शस्त्र आहेत. 8 हाताचा हातीशस्त्र नसलेला नृत्यारथ गणपती, सिंहाचा चेहरा आणि सोंड असलेला सिंह गणपती, पिवळ्या रंगाचा 6 भुजाधारी हरिद्र गणपती, 5 डोकी असलेला पंचानन, सिंहावर आरूढ झालेला हेरंब गणपती, निळ्या रंगाचा उच्चिष्ट गणपती यांचा देखील समावेश आहे. यामधले पहिले 16 गणपती षोडश गणपती म्हणून ओळखले जातात. गणेश पुराणात गणपतीचे 4 अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. सत्ययुगातील दशभुजाधारी व रक्तवर्णी महोत्कट विनायक आणि याचे वाहन आहे सिंह. त्रेतायुगातील 6 भुजांचा व श्वेतवर्णी अवतार मयुरेश्वर, याचे वाहन मोर आहे. द्वापर युगातील चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार गजानन. कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल तो निळ्या घोड्यावरचा धूम्रवर्णी धूम्रकेतू. मुद्गल पुराणात गणपतीच्या 8 अवतारांचे वर्णन सापडते. वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण. आता या गणपतीच्या विषयाची व्याप्ती बघून भांबवल्यासारखं होऊ शकतं, पण बाप्पाच्या जन्माबद्दल, लग्नाबद्दल, तुटलेल्या दाताबद्दल, गजमुखाबद्दल, मूषक वाहन असल्याबद्दल एक वाक्य तर मात्र नाही आहे. कारण या सर्व गोष्टींबद्दल खूप वेगवेगळ्या आख्यायिका लिहिल्या गेल्या आहेत. बुद्धिदात्या देवाला समजून घेणं हे आव्हानात्मक तर असणारच, पण हीच गोष्ट आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊ शकते. गणपतीबद्दल आपला दृष्टिकोन घडवण्यासाठी नवीन कवाडं उघडू शकते. कुठलाही अभिनिवेश न बाळगता सर्व शक्यतांचा समावेश करून घेणाऱ्या हिंदू धर्माच्या
गुणविशेषांचा पुनः परिचय करून देऊन आपल्या गणपतीला आपला वैयक्तिक अर्थ शोधायला आश्वस्त करू शकते. चला तर मग यातलं आपल्याला भावलेलं किंवा नवीनच सुचलेलं मनात ठेवून बुद्धिदाता श्री गणेशाला वंदन करूया.